नमस्कार. आज आपल्या समवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते साहेब आहेत. खरं तर यांची ओळख कुणाला करून द्यायची आवश्यकता नाही, कारण सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. ती एवढ्यासाठीच आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी सर्वसामान्य किंवा तळागाळातील जे जनता आहे त्यांचे प्रश्न घेऊन प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष केलेला आहे. अनेकांना आत्तापर्यंत त्यांचे प्रश्न निकाली काढलेत, न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे त्यांची ओळख खरं तर सर्व महाराष्ट्रालाच आहे. आजचा विषय आपला असा आहे की सचिन मोहिते साहेबांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची शिवसेना गटाकडून. मग त्यांच्या या उमेदवारीबाबत किंवा निवडणूक लढवण्याबाबत त्यांचा जो मनोदय आहे, त्यांनी जी तयारी सुरू केलेली आहे, काम सुरू केलेलं आहे, तर त्यांचं काय नेमकं प्लॅन आहे किंवा निवडणुकीचं व्हिजन काय आहे या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मोहिते साहेब, काय सांगाल तुम्ही निवडणुकीला उभे आहात? नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या देशाला संविधान दिलं. त्या संविधानामध्ये निवडणुकीला सामान्य माणसानं सुद्धा सामोरं गेलं पाहिजे यासाठी अधिकार बहाल केलेले आहेत. परंतु या देशामध्ये आपण गेले कित्येक दिवस पाहतोय की पिढ्यानपिढ्या काही ठराविक कुटुंबाच्याच माध्यमातून उमेदवारी दिली जाते आणि साम दाम दंड भेद सर्व प्रकारचा वापर करून आपणच सत्तेत कसं बसायचं या पद्धतीची एक बांधणीच केली जाते सुरुवातीपासून. आजोबा गेले की वडील गेले की स्वतःच्या नंतर पुढचा चिरंजीव, या सर्वांची पद्धतशीर अगदी बांधणी करून कार्यक्रम सगळा चालवला जातो. मग प्रश्न असा निर्माण होतो की सर्वसामान्य माणसाला खरंच ह्यांच्या माध्यमातून न्याय मिळतो का? सर्वसामान्याचं दुखणं काय, सर्वसामान्याची अडचण काय, सर्वसामान्यांना काय त्रास होतो आणि त्याच्यातून ते लोक कसा मार्ग काढतात. शासन हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निर्माण झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये हेच सांगितलेलं आहे की समाजातला शेवटचा वंचित घटकसुद्धा न्यायापासून लांब नाही राहायला पाहिजे, सुविधांपासून लांब नाही राहायला पाहिजे. परंतु ज्या व्यक्ती मूळतः जन्माला येताना अत्यंत सुखवस्तू असणाऱ्या व्यवस्थेमध्ये जन्माला येतात, त्या लोकांना खरोखर हे दुखणं कळतं का? आणि ते दुखणं त्यांना कळत नाही. म्हणून आमच्यासारख्याला ज्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे, अत्यंत अल्पभूधारक असणारे आमचे वडील आहेत, मग नक्की शाळेत जाताना पायात चप्पल नसताना काय त्रास होतो, शाळेत जाताना दप्तराला पिशवी नसताना काय त्रास होतो, शाळेत जाताना 2-4 आधीच्या मुलांनी वापरलेली पुस्तकं ती वापरताना काय त्रास असतो, या सगळ्याची जाणीव ज्या व्यक्तींना नसते आणि ह्या सगळ्याची जाणीव ज्या व्यक्तींना असते, त्यातला जो फरक आहे तो माझा फरक आहे. मला त्या सामान्य माणसाच्या दुखण्याची जाण आहे आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की जर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा वापर करून सामान्याला न्याय द्यायचा असेल तर आपण लढलं पाहिजे. आणि ही लढाईची वृत्ती आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे, आमचे नेते नितीन भानुडे पाटील असतील, आमचे नेते भास्कर जाधव असतील, या लोकांनी आम्हाला हे सगळं करायला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं. आपल्याला सातारा जावली मतदारसंघातून निवडणूक लढायची असं तुम्ही सांगतात. मग या मतदारसंघातील सर्वसामान्य लोक असतील, शेतकरी वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असेल, या लोकांनी तुम्हाला का म्हणून निवडून द्यायचं, काय तुमचं विशेष आहे ते सांगा. या मतदारसंघामध्ये 1995ला सदाभाऊ सपकाळ साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये विकासाची खूप चांगली कामं केली. परंतु 1995च्या निवडणुकीनंतर पुन्हा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर असलेल्या युतीमुळे बऱ्याचदा करता आली नाही. परंतु एक गोष्ट आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे, आमच्या पक्षाची जी रचना आहे तिचा पायाच असा आहे की तुम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं पाहिजे तर तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकता. हे बाळासाहेबांनी दिलेलं, आम्हाला सगळ्यांना दिलेला मंत्र आहे. आणि मी गेले 9 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो.
या 9 वर्षामध्ये मी ह्या मंत्राची अगदी खुणगाठ बांधलेली आहे माझ्याशी. मला शिकवलेल्या गेलेल्या शिकवणीप्रमाणे अर्ध्या रात्री जरी कुठल्या व्यक्तीला आपली मदत लागत असेल तर आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून त्या माणसाला मदत केली पाहिजे. हे धोरण मी गेल्या 8 वर्षापासून ठेवलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीचा कोणताही प्रश्न ज्याच्यामध्ये आपली त्याला गरज आहे आणि त्यानं आपल्याला त्याची मागणी केली आपण 100% त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. हे धोरण ठेवल्यामुळं मला असं वाटतं की मी 8 वर्षात सर्वसामान्यांसाठी कायम रस्त्यावरची लढाई लढलेलो आहे, कायम लढलेलो आहे. त्याच्यामध्ये मी कुठंही हात आखडता घेतलेला नाही आहे. जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं आपण पोहोचलोय. लोकांच्या समस्या, जनतेच्या समस्या आपण प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत. वेळप्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांना आपण धारेवर धरलेलं आहे. त्याची अनेक उदाहरणं मला देता येतील आपल्याला या ठिकाणी. आणि या सर्व कामाचा मोबदला म्हणून मला खात्री आहे की भविष्यात याच्यापेक्षा ताकदीने प्रश्न सोडवायचे असतील तर लोक मला निश्चित पसंत करतील. मी शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळलेले आहेत, मी युवकांच्या नोकरीचे प्रश्न हाताळलेले आहेत, मी कामगारांचे प्रश्न हाताळलेले आहेत, मी महिला वर्गाचे प्रश्न हाताळलेले आहेत, मी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हाताळलेले आहेत, मी भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या विरोधात अभियान चालवलेलं आहे. आणि या सर्वाचा परिपाक असं झालेला आहे की कित्येक ठिकाणी प्रशासनाला झुकावं लागलेलं आहे आणि प्रशासनानं लोकांना न्याय दिलेला आहे आमच्या लढ्याच्या माध्यमातून. त्यामुळे मला खात्री आहे, मला विश्वास आहे, धरणग्रस्तांचे प्रश्न असू देत, सर्वच गोष्टींवरती आम्ही लोकांनी त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात लढाई उभी केलेली आहे आणि प्रशासनाला ते मान्य करावं लागलेलं आहे. त्यातून मिळालेला जो न्याय आहे याच्यामुळं मला खात्री आहे की लोक मला 100% मतदान करतील आणि 100% विजय आमचा निश्चित आहे. सातारा जावली मतदारसंघामध्ये अजितदादा पवार गटाचे जे अमित कदम आहेत त्यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचं ठरवण्याचं घोषित केलेलं आहे. याशिवाय अनेक जण इच्छुक आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील. परंतु या विद्यमान आमदार जे आहेत ते गेले 2-3 टर्म मला वाटते आमदार झालेले श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंह भोसले आहे. अशी चर्चा आहे की सध्या तर त्याची ताकद मोठी आहे, कारण ते 2-3 टर्म राहिलेले आहेत. साहजिक आहे त्याची ताकद मोठी आहे. भाजप पक्षामधून आहेत ते, त्यांच्या पाठीमागे अजितदादा पवार गट असतील किंवा तुमची शिवसेना आहे शिंदे गटांची असेल, ही ताकद आहे. मग असं असताना तुमच्यासाठी हे मोठं आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला? काय नक्की सांगा. अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला आता. मुळात मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं की आमची लढाई ही धनशक्तीच्या विरोधात, दबावशक्तीच्या विरोधात, प्रशासनाचा गैरवापर करून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांच्या विरोधात आहे. निश्चित त्यांच्याकडे अर्थकारण मोठं असेल, निश्चित त्यांच्याकडं आर्थिक शक्ती असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज मोठी असेल, परंतु गेल्या 40 वर्षात एकाच कुटुंबात सत्ता कायम लोकांनी देऊन पण बघितलेलं आहे. अगदी भाऊसाहेब महाराज होते, तेही 15-20 वर्ष सत्तेत होते. विद्यमान आमदार आहेत, ते सुद्धा गेले 20 वर्ष सत्तेमध्ये आहेत. 40 वर्षात मतदारसंघातले प्रश्न सुटले का? तुम्ही कायम सत्तेत राहिलेला आहात, सत्तेच्या जवळ राहिलेला आहात, विरोधात असताना सुद्धा सत्तेतल्या लोकांची तुम्ही जमवून घेतलेलं आहे. तुमच्या स्वतःच्या तोंडाने तुम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा मी 4-5 प्रश्न तुम्हाला सांगितले, त्याची उत्तरं ते देऊ शकतील का? धरणग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आजही धरणग्रस्त मरण यातना भोगतायत. आज सुद्धा उरमडीचा धरणाचा विषय असू देत, कनेर धरणाचा विषय असू देत, तारडी धरणाचा सुद्धा या मतदारसंघाचे शब्द आहे, संबंध आहे, त्यांचे प्रश्न असू देत किंवा अन्य कोणते प्रस्तावित धरणं असतील, त्यांची कामं सुद्धा अजून सुरू झालेली नाहीत. असे सुद्धा धरणाचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. मग धरणग्रस्तांचे प्रश्न हे सोडवलेत का? शेतकऱ्याला धरणं आमच्या भागात आहेत आणि पाणी मात्र दुसऱ्या जिल्ह्याला जात आहे. गेले 20 वर्ष आपण आमदार आहात, आपण हे प्रश्न का सोडवू शकला नाही? हाही प्रश्न आहे. आज आमचा युवक, जो युवक या सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतो, सातारा विधानसभेमध्ये शिक्षण घेतो आणि नोकरी धंद्याला मात्र त्याला पुण्या मुंबईला जावं लागतं. हे कशामुळे झालं? मग मागच्या 20 वर्षात तुम्ही इतर रोजगार का उपलब्ध करून दिले नाहीत? आज तुम्ही अनेक फ्लेक्स लावा भागामध्ये, आज तुम्ही लोकांना दिशाभूल करणारे बऱ्याच गोष्टी लोकांना सांगा. यावेळेस लोक तुम्हाला भुलणार नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की 20 वर्षापूर्वी जी पिढी तुम्हाला मतदान करत होती आणि 20 वर्षाच्या नंतर मधल्या काळात जी पिढी मतदान करते ती आता एज्युकेटेड झालेली आहे. तिला कळतंय बाहेर गेल्यावर काय त्रास सहन करावा लागतो आणि हे कुणामुळे होते? ना शेतकऱ्याला पाणी, ना युवकांना रोजगार, ना तुम्ही भ्रष्टाचार थांबवू शकलेला आहे. आजचं तुमचं जे शासन आहे किंवा तुम्ही जे यंत्रणा चालवत आहे ती ठेकेदारांना मदत करणारी यंत्रणा राहत आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी कामं केली जात नाहीत. तुम्ही जो निधी आणलाय म्हणून जो ढिंडोरा पिटताय ना,
तो सर्वसामान्यांसाठी नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. कारण की कित्येक रस्ते आत्ता ताजी उदाहरण आहेत, अगदी 2 महिन्यापूर्वी झालेले रस्ते 2 महिन्यापूर्वी पूर्ण वाहून गेलेले आहेत. मग त्या रस्त्यातून जे शेकडो कोटीचं उलाढाल होते ते तुमच्यासाठी चाललंय सगळं, असं स्पष्ट जनतेला दिसतंय सगळं. हे जावली सातारा जावली मतदारसंघामध्ये जावली तालुक्याची जिल्ह्यामध्ये एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख आहे. तेथील व्यसनमुक्ती चळवळीचे जे विलासबाबा जवळ असतील यांनी कठोर परिश्रम घेऊन किंवा समस्त जावलीमधील नागरिकांनी कठोर परिश्रम घेऊन तिथे जावली तालुका हा दारूमुक्त केलेला होता. उभी बाटली आडवी केलेली होती. परंतु आता गेल्या 1.5 वर्षाचा कालावधी पाहता पुन्हा तिथे दारू विक्री सुरू झालेली आहे. मग विद्यमान आमदारांची एवढी मोठी ताकद असताना ही जी बाटली पुन्हा म्हणजे दारू विक्री पुन्हा का सुरू झाली, याबाबत तुम्ही काय नेमकं सांगू शकाल? फक्त दारू विक्रीच नाही, अवैध उत्खनन मोठ्या स्वरूपात चाललंय जिल्ह्यामध्ये, विधानसभेमध्ये मोठ्या स्वरूपात. अवैध धंदे फक्त दारूच नाहीत, मटक्याचे धंदे उघडपणे सुरू आहेत सगळीकडे. अवैध फक्त तेवढंच राहिलेलं नाही. तुम्ही मागच्या ह्या 5 वर्षातला गुन्हेगारीचा आलेख काढा, तुम्हाला सगळ्या घटना सापडतील त्याच्यामध्ये. याचा जर विचार केला तर तुमचं प्रशासनावर किती, तुमची ताकद प्रशासनावर आहे, तुमचा दबाव किती प्रशासनावर, हे दिसून येत आहे. कधी कधी तर आम्हाला अशी शंका आहे आमच्या मनात की या लोकांना पाठीराखा नक्की कोण आहे. जर का तुम्ही विद्यमान इथले लोकप्रतिनिधी आहात तर तुमचा प्रशासनावर दबावच पाहिजे होता. हे धंदे घडायलाच नव्हते पाहिजे. आज जावलीकरांनी एवढा मोठा लढा उभा केला आणि दारूबंदी केली, परंतु माझा स्पष्ट आरोप आहे की जेवढी दारू इतर ठिकाणी विकली जात नसेल तालुक्यांमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त दारू त्या जावली तालुक्यामध्ये विकली जाते. म्हणजे याचा अर्थ पोलीस प्रशासन तुमचं आहे, सरकार तुमचं आहे, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळंच तुमच्या हातात आहे, तरी पण हे बंद होत नाही. म्हणजे याला नक्की अभय कुणाचा आहे? मोहिते साहेब, तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात, तर मी असं तुम्हाला विचारेन की एकंदरीत तुमचं व्हिजन काय असेल, निवडणूक कशा पद्धतीने लढली जाईल, आणि हे करत असताना तुम्हाला यश मिळाल्यानंतर सपोज तुमच्या व्हिजनमध्ये की ह्या जावली असू देत किंवा सातारा तालुक्यातील डोंगराळ जो भाग आहे तो आजही वन्य प्राण्यांच्या जे आहेत त्यांच्यापासून खूप त्रस्त आहे, शेतीचं नुकसान वगैरे होते, तर असे जे काही पर्यटनचं असेल, असे जे प्रश्नाच्या बाबतीत नेमकं व्हिजन काय असेल तुमचं, तेही थोडक्यात सांगा. माझं विजन एकदम स्पष्ट आहे. एका दिवसात एका रात्रीत हे बदल होणार नाहीत. सातारा जावलीचे काही मूलभूत प्रश्न आहेत. जसं मी मगाशीच सांगितलं की धरणांची विधानसभा आहे, मग पहिले त्याच्या संदर्भातले प्रश्न सुटले पाहिजेत. त्याच्या 2 बाजू आहेत. एक तर पुनर्वसनाचा विषय संपला पाहिजे आणि धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. याच्यातून रोजगार निर्मिती होईल, थोडीशी आर्थिक संपन्नता शेतकऱ्याला मिळेल, स्थिरता मिळेल. दुसरी गोष्ट, सातारा शहराला या विधानसभेचा भाग आहे सातारा शहर, त्याच्या लगत जो इंडस्ट्रियल एरिया आहे तो मोठ्या स्वरूपात डेव्हलप झाला पाहिजे. स्थानिक लोकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे. आज आमच्या MIDCची अशी अवस्था आहे की शासकीय नियम आहे 80% आसपास स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, परंतु इथं 80% हे बाहेरून आणलेले लोक भरलेले आहेत, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या ठिकाणचे. 22% लोकांना इथं स्थानिक रोजगार मिळतो. ही परिस्थिती बदलण्याचं पहिलं आव्हान आमच्या समोर आहे. शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे, लोकांना रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे. शैक्षणिक अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं जे शिक्षण आहे ते अनेक कारणामुळं, एक कारण नाही, त्याला प्रशासन पण जबाबदार आहे, नुसत्या शिक्षकांचा दोष अशाला भाग नाही, अनेक कारणामुळे ते प्रभावित झालेलं आहे. मूळ जर शिकला विद्यार्थी चांगला तर त्याचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे. त्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे. आरोग्य सेवा एकदम कोलमडलेली आहे, आरोग्य सेवा. कुठल्याही PSCला कुठल्याही ठिकाणी कर्मचारी मुक्कामीच राहत नाही. डॉक्टर काम करायचं म्हणून करतायत, पेशंट रेफर करण्यावरती जास्त सगळ्यांचा कल असलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या गोष्टी सुधारायच्या असतील तर या ठिकाणी होणारा आमदार, ह्याला जाण असणारा आमदार आणि प्रशासनावर प्रभाव ठेवणारा आमदार झाला पाहिजे. आणि माझी ती इच्छा आहे, मला लोकांसाठी काम करायचे म्हणून विधानसभा लढवायची. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जी जमीन असेल, मग जावलीच्या पश्चिमेकडील भागातील असू दे किंवा साताराच्या शहराच्या पश्चिमेकडील भागातील असू दे, ही जमीन जास्त बाहेरून येणाऱ्या धनदांडग्यांनी घेतलेली आहे.
आणि साहजिक आहे मग त्यांची जमीन आहे म्हटल्यानंतर त्यांचे उद्योगधंदे इथे सुरू होणार, त्याला प्रशासन अगदी ओतप्रोत पद्धतीने मदत करणार, त्याला राजकीय व्यवस्था मदत करणार, सहकार्य करणार. तर मग स्थानिक लोकांना कितपत रोजगार मिळू शकेल किंवा त्यांची जमीन जाणार आणि ह्यांचा कितपत फायदा होऊ शकेल या बाबतीत काय सांगू शकाल तुम्ही? हा अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. त्याचं कारण असं आहे की सातारा विधानसभेला खऱ्या अर्थानं जर रोजगार निर्मिती कशातनं होऊ शकते तर ती पर्यटन इंडस्ट्री आहे. पर्यटनाचं अतिशय सुंदर असं निसर्गानं उधळण सातारा विधानसभेवर केलेलं आहे. ठोसेघर पठार असेल, कास पठार असेल, धरणं असतील, याच्यातून खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला उद्योग उभे करता येतील. पण हे विजन विद्यमान आमदारांच्याकडे काही दिसत नाही, विद्यमान लोकप्रतिनिधींच्याकडे कुणाकडेच दिसत नाही. उलटा याचा सगळा वापर आपल्या खाजगी गोष्टीसाठी कसा करता येईल, खाजगी अर्थकारणासाठी कसा करता येईल याच्यावरती जास्त जोर असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता आमचं स्पष्ट मत काय आहे की बाहेरून लोक येणार, ते इथं गुंतवणूक करणार, त्यांचे उद्योग चालू करणार. आम्ही सामान्य लोकांना अपील करतोय की तुम्ही एकदा परिवर्तन घडवा. तुम्हाला पूरक सोयीसुविधा कशा उपलब्ध करून देता येतील प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्ही करू, पण तुम्ही तुमचे उद्योग उभे करा. आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये जसं की आम्ही मध्यंतरी एक खूप मोठी मोहीम चालवली होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासारख्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाच्या 130 उद्योजकांना आर्थिक मदत बँकांच्या माध्यमातून मिळवून दिली. आज ते त्यांचे व्यवसाय उभे राहिले. उद्या जर या भागात पर्यटकांची संख्या वाढली तर त्या व्यवसायांना सुद्धा मोठी मदत मिळणार आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचे व्यवसाय उभे करायसाठी अर्थकारण कसं करायचं ते आम्ही त्यांना नक्की ताकद देऊ शकतो. त्याच्यामध्ये पर्यटन उद्योग इथं मोठा झाला, बेसिक सोयीसुविधा त्यांना मिळाल्या, पर्यटनाला लागणार आहे, तर पर्यटक आज ज्या प्रमाणात येतात त्याच्यात 10 पर्यटक इथे येऊ शकतो आणि मग ते अर्थकारणाला साखळीला मोठी चालना मिळू शकते. आणि त्यासाठी लागणाऱ्या काय गोष्टी कराव्या लागतील त्याची जाण नक्की आम्हाला आहे. मोहिते साहेब, तुम्ही निवडणूक रिंगणात उतरत आहात, तर तुम्ही खरं तर प्लॅन आउटबद्दल आम्हाला सांगितलं नाही. ते अगदी सर्व गोष्टी सांगू नका, पण थोडक्यात ते प्लॅन आउट कसं तुमचं राहील. म्हणजे आता तुमच्या या मतदारसंघातील बरेचसेच लोक मुंबईत वगैरे आहेत, बाहेरच्या ठिकाणी नोकरीला आहेत, तर हे सगळं एकंदरीत गणित कसं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हीच म्हटलात की धनाढ्य शक्ती आहे, विरोधात धनाढ्य शक्ती आहे, तर मग तुमचं आधीचा विचार, निवडणुकीचा विचार करता इथे आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात लागते, तर तुम्ही त्याचं नियोजन कसं काय की पक्ष तुम्हाला कितपत मदत करेल, तुमच्यासोबत काँग्रेस आहे, इतर पक्ष छोटे मोठे असतील, तर हे एकंदरीत तुमचं प्लॅन आउट कसं असणार आहे, कसं नियोजन असेल हे? मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो, मी सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. माझे वडील आज शेती करतात, याच्या आधी ते गिरणी काम करतात. 1987ला झालेल्या संपामध्ये ते मागे राहिले. मी कुठल्याही बाजूनं अर्थकारणावर भरोसाच करत नाही. बरोबर. माझा जो पूर्ण भरोसा आहे तो कशावरती आहे तर केलेल्या कामांवरती आहे. लोकांसाठी आपण जो दिलेला वेळ आहे त्याच्यावरती आहे, त्याच्यातून लोकांच्या सुटलेल्या समस्यांवरती आहे. आणि माझं लोकांना अपील आहे की जी माणसं आज निवडणुकीला कोट्यवधी रुपये खर्च करू शकतात, ते घातलेले पैसे काढायसाठी परत ते कशा मार्गाने काढणार हेही तुम्हाला माहीत आहे. मग लोकांची जर अपेक्षा तशी असेल तर मग लोकांनी ठरवायचं काय करायचं ते. माझं स्पष्ट मत आहे, मी निवडणुकीला 1ही रुपया खर्च करणार नाही, परंतु माझा हाच शब्द आहे की तुमच्या कुठल्या कामात माझी अपेक्षा पण असणार नाही पैशाची तुमच्याकडनं. जे की सर्वसामान्यपणे आज आपण चित्र बघतो समाजामध्ये, कुणी फुकट कोणाचं काय करायला तयार नाही. आज तो काय विचार करतो की मी निवडणुकीला एवढे घातले, मग ते काढणार कसे याच्यावरती त्याचा पहिला जोर असतो. मग आपण घालायचे नाही तर काढायचे नाही, पण लोकांचं काम झालं पाहिजे. आपला उद्देश काय? धनाढ्य माणसांच्या विरोधात आज लढायची आणि निवडून यायची गरज एवढीच आहे की धनाढ्य काय करतायत, आवळा देऊन कोवळा करतायत. आज निवडणुकीपुरतं थोडंसं खर्च करायचं, भपका करायचा, लोकांना प्रभावित करायचं, मतदानासाठी प्रवृत्त करायचं, आणि एकदा का आपला कार्यभाग साधला की सर्व विषय गोल करून फक्त पुढची 5 वर्ष अर्थकारणच करायचं, समाजकारण हा विषयच येत नाही. तुमच्या पक्षाचे सर्व जे उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कितपत सिग्नल मिळाला किंवा कोहॅड म्हणून सांगण्यात आलं वगैरे असंही समजतंय, काय नेमकं त्याच्याबद्दल सांगा. मी पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता आहे. आमच्याकडं आदेशावरती काम चालतं, परंतु मी इथं इच्छुक आहे. मी गेले 8 वर्ष पक्षाचं एकनिष्ठपणे काम करतो आहे. मधल्या झालेल्या वादळामध्ये सुद्धा अजिबात आम्ही आमची जागा सोडलेली नाही. पक्षाच्या निष्ठेवरतीच आमचं काम चाललेलं आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांना, पक्षाचे संपर्क प्रमुख, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख, पक्षाचे उपनेते, पक्षाचे नेते,
आणि सन्माननीय पक्षप्रमुख या सगळ्यांना भेटून मी माझा कार्य अहवाल दिला. त्यांच्याशी विधानसभेची चर्चा केली. मागच्या 35-40 वर्षातला जो काय मतदारसंघ मागं गेलेला आहे विकासाच्या कामातून, खूपच मागं गेलेला आहे. विकास झालेलाच नाही. विकास फक्त ठराविक ठेकेदारांचा आणि नेत्यांचा झालेला आहे. सर्वसामान्य माणूस हा अडचणीतच आहे. ते चित्र सगळ्यांना माहीत आहे. त्याविषयी काही चर्चेचा भागच वेगळा आहे तो. परंतु मी माझ्या सर्व नेत्यांना ही सर्व वस्तुस्थिती सांगितलेली आहे, माझं काम सांगितलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनात जो परिवर्तनाचा आज विचार आहे तो सुद्धा मी नेत्यांना सगळ्या पटवून दिलेला आहे. मला सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, हमी दिलेलं आहे की तू निश्चित कामाला लाग. आपण या बाबतीमध्ये 100% तुझ्या बाजूने आहोत. तुला नक्की याच्यामध्ये जेवढं सहकार्य करता येईल ते आम्ही निश्चित करू. हे शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख जे आहेत सचिन मोहिते साहेब आहेत आणि हे निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. आता खरं तर सातारा जावली मतदारसंघामध्ये तगडी लढाई होईल असं चिन्ह सध्या तरी दिसत आहे. आपण त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद मोहिते साहेब. धन्यवाद.